धन्यवाद सागर पडवाल, 100 रुपये कॉमेंट्रीसाठी जे दिले आहेत त्याच्याबद्दल. आणि विजय गाणेकर यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचे आणि 200 रुपयाचं पारितोषिक. सामना मात्र 3 षटकांचा असेल याची नोंद करून घ्यायची. धन्यवाद शंकरजी देवघरे, आपलं मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. जाऊया आपण नेक्स्ट मॅच मध्ये, जिथं आपल्याला पाहायला मिळेल श्री धावीर तळवली विरुद्ध श्रीराम महादेव वाडी. विनंती असेल एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. दोन्ही टीमला विनंती असेल आमची. श्रीराम महादेव वाडी संघाचे आलेले आहे, धन्यवाद. तर श्री धावीर तळवली आपला देखील एक एक्स्ट्रा खेळाडू त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवून द्यायचे आपल्याला विनंती असेल. चला पंचांच्या भूमिकेमध्ये चला, त्वरित उतरायचं आहे. मला वाटतं प्रणील जाधव जात आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. स्वयंसेवक लाईनमॅन आमच्या कुठे असतील त्यांना विनंती असेल, आपलं जेवण झालं असेल तर लाईनमॅनची भूमिका आपण पार पाडायची ही आपल्याला विनंती असेल. कारण खऱ्या अर्थानं आता टफ फाईट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. जरूर आता आपण पाहिलात सामना झाला तळेखार तिसे, याच्यामध्ये तळेखार संघ विन झाला, त्यांचं हार्दिक अभिनंदन. तर तिसे संघ पराभूत झालेला आहे, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी कौतुक करूया. कारण सातत्याने दरवर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला तिसे संघ पाहायला मिळतो. तर जरूर या ठिकाणी आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं या विभागामधील तसेच तालुक्यामध्ये आलेल्या सर्व क्रिकेटपटू आयोजकांचं या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहूर रोहा पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. आपण पाहतोय, आपण खेळतोय न्यू डायमंड क्रीडा मंडळ पूर्व कुडली आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये वसलेलं कुडली असं गाव आणि खऱ्या अर्थानं या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये आज जरूर या कुडलीकरांचा आवाज घुमतोय. कारण सातत्याने दरवर्षी ही टुर्नामेंट तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. यावेळेस
नक्कीच आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये जरूर चांगले संघ चांगले खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सामना 3 षटकांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी लढत नक्कीच आपल्या भेटीला या ठिकाणी आलेली आहे. खास करून दोन्ही मजबूत संघ आपल्याला पाहायला मिळतील. श्रीराम महादेवाडी श्री धावीर तळवली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा विवेक बाईत आपल्याला पाहायला मिळतील तर अनिकेत नॉस्टाईक एंडवर दोन्ही अतिशय आक्रमक धुवाधार असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आणि पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर आपल्याला श्री धावीर तळवली संघाकडून पाहायला मिळेल. सागर सावंत बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला बॉल नक्कीच आपण पाहूया. यावेळेस आपण पाहतोय पहिलाच बॉल उडवलाय. यावेळेस हा बॉल गगनचुंबी उडान लंबी. पहिल्या बॉलवर तुषार विवेक बाईचा मोठा हिट द बिग षटकार. वा चांगला फटका या ठिकाणी खेळलाय. पहिल्याच बॉलला मात्र आसमान दाखवलंय. पहिल्या बॉलवर तडाखा जोरदार आपल्याला पाहायला मिळाला. एक इम्पॉर्टंट एक महत्त्वाची मॅच 20-20 असा सामना या ठिकाणी नक्कीच आपल्या भेटीला आलाय. कारण इथं जो जिंकेल तो पुढच्या राऊंडमध्ये जाईल, जो हरेल तो मात्र घरी जाईल, अशा पद्धतीचा सामना. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने बॉलला लॉप करण्याचा विचार केला होता, पण इथं आपण पाहतोय जरूर सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने 2 चेंडू 7 धावा हे समीकरण. दुर्टोली पंचक्रोशी पाचगाव कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आमचे बाबूराव दळवी साहेब यांच्याकडून नक्कीच आता जेवणानंतर लगेच माझा आवाज त्यांनी ऐकला आणि त्यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. जरूर या ठिकाणी सर्व रसिक मायबाप प्रेक्षक या स्पर्धेला जोडला गेलेला आहे. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय जरूर थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉल होता. अगोदर बॅट मात्र फिरकली होती. टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटलं ना तर शेवटच्या क्षणापर्यंत या चेंडूवर नजर ठेवण्याचं काम देखील फलंदाजाला करावं लागतं. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच भेदक नजर असावी लागते. जसं आपण पाहिलं तर इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांची नजर ही अतिशय तीक्ष्ण आणि भेदक असायची. भेदक नजर इथं देखील पाहावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. हा बॉल आपण पाहतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स धमाकेदार शानदार दर्जेदार चेंडू अटके पार चौकार. विवेक बाईत यावेळेस हल्ला बोल करताना काटेकी टक्कर जरूर पाहायला मिळेल आपल्याला. मैदानाच्या चहू बाजूला अतिशय सुरेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मैदान. आणि खास करून ज्या पद्धतीने छोटं छोटं गवत हिरवगार मैदानावर आजही पाहायला मिळते. मागच्या 15 दिवसाच्या अगोदर आपण पाहिलं तर पाऊस पडत होता या मैदानावर, पण तदनंतर देखील ज्या ताकदीचं मैदान केलं ना आयोजकांचं धन्यवाद मानावं लागेल. सुरेख खेळपट्टी पाहायला मिळते. हा डॉट चेंडू या ठिकाणी. कारण दरवर्षी जरूर न्यू डायमंड क्रीडा मंडळ पूर्व कुडली म्हटलं, हे मंडळ म्हटलं, इथले आयोजक म्हटलं तर खेळपट्टी अतिशय उत्कृष्ट पाहायला मिळते. कारण याच गावची गावदेवी कुडली संघ हा देखील या विभागामध्ये या तालुक्यामध्ये फेमस असणारा संघ आहे. त्याच्यामुळे खेळपट्टी कशा पद्धतीने बनवायची हा नक्कीच त्यांच्याकडे चांगला अंदाज आणि अनुभव आहे. त्या पद्धतीने खेळपट्टी देखील बनवली. इथं आपण पाहतोय लोअर फुल टॉच चेंडू जरूर मिडॉनच्या झोनमध्ये बॉल मात्र माफ करा मिडॉनला बॉल येतोय. आणि यावेळेस आपण पाहतोय डीप मिड विकेटला बॉल. तोपर्यंत जरूर त्या ठिकाणी देवा सावंत पोचतायत. धावफलकावर 2 थोडीशी भर पडते. 13चा आकडा स्कोअर कार्डवर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय सागर सावंतचं समाप्त होते. पहिल्या षटकाखेर 13 धावा धावफलकावर. समोरच्या बाजूला जर आपण पाहिलात विकेट किपरच्या पाठीमागे जरूर आयोजक कमिटीचं एक मोठं बॅनर आपल्याला पाहायला मिळते जरूर. आणि यूट्यूब लाईव्ह आपण मॅचेस जर पाहत असेल ना तर बरोबर त्या बॅनरवर कॅमेरा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे खास करून सर्व आमचे जे आयोजक कार्यकर्ते आहेत सभासद आहेत ते त्या बॅनरवर झळकताना देखील पाहायला मिळतात. न्यू डायमंड क्रीडा मंडळ पूर्व कुडली. मगाशी देखील मी सांगितलं होतं की
सगळे आमचे चाकरमणी जे आहेत कुडलीकर आमचे ते जवळजवळ मला वाटतं 90% चाकरमणी सुरतला जॉब करतात आणि खास करून डायमंड कंपनीमध्ये. त्याच्यामुळे भरपूर या ठिकाणी आपल्याला एक मोठी स्पर्धा ही पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीने कुडली म्हटलं तर ह्या आमच्या विभागातलं गाव आहे, पण भरपूर चाकरमणी गुजराती भाषा बोलताना देखील पाहायला मिळतात. ज्यावेळेस ते गुजराती भाषा बोलतात त्यावेळेस एका वेळेला मला तर वाटत नाही की हे आमच्याकडचे आहेत म्हणून, असं वाटतं की हे गुजराती आहेत, कारण परफेक्ट ती लँग्वेज पाहायला मिळते. अगदी ती टून वगैरे પછી આવતો નથી अशी ती भाषा, एक वेगळं कॉम्बिनेशन, एक बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय बॉल हवेमध्ये आहे, इथं देखील गगनचुंबी उडान लंबी, बॉल खाली क्षेत्ररक्षक. एकदा झेल सुटला होता, बॉलने धोका दिला होता, पण तदनंतर ही मगर मिठी म्हणावी लागेल. बॉलला मारले, सांगितलं की जातोस कुठं माझ्या हातामधून, मी तुला सोडणार नाहीये. इथं मात्र पहिलं विकेटचा जरूर पतन आपल्याला पाहायला मिळते. विकेट क्रमांक 1 फलंदाज आपण पाहतोय अनिकेत मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावांवर पहिला धोका, पहिला शॉक लागलाय जरूर श्रीराम महादेववाडी टीमला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील आदित्य बाईत यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतील. एक आक्रमक हा देखील मधल्या फळीतील फलंदाज. या बॉलला जर विकेट घेतली तर सागर पडवल आणि भूषण पडवल यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल बॉलर देवा सावंतला. प्रत्येकी 200-200. वा, म्हणजे या विकेटला 400 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे खास देवा सावंतसाठी. हा बॉल मात्र आपण पाहतोय वाईट बॉलचा इशारा. जरूर अजूनही चान्स जरूर आहे. सन्माननीय आदरणीय आमचे विजयजी ढमाले या ठिकाणी आम्हाला सांगताना बरोबर आमच्या उजव्या हाताला बसलेले आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि नक्कीच कुडली गाव म्हटलं तर अनेक प्रेक्षक वर्ग आमच्या कॉमेंट्रीचा चाहता आहे, त्यातलेच ते देखील. यावेळेला आपण पाहतोय स्टेप आउट केलाय, मोठा फटका खेळलाय, काय झेलो, यस, ओरा कॅच. वा भाई वा, देवा सावंतला इथं बक्षीस लावलं होतं आणि त्याच्यामध्ये यश मिळवलंय. वा देवा वा, देवाचं नाव जसं आहे तसा देव देखील धावून आलाय मदतीला. नक्कीच आपण पाहणार आहोत पुढचा बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप तिर्लोटकर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना नंबर 4 वर इन ॲट नंबर 4. हॅट्रिक घेतली तर दत्ताराम धोंडगे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल देवा सावंतसाठी. बक्षिसाची खैरात जरूर केली जाते. तसेच हॅट्रिक घेतली तर आमच्या गावदेवी कुडली संघाचे कर्णधार सूरज जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल देवा सावंतला. खूप सारा प्रेम या खेळाडूवर पाहायला मिळतोय आपल्याला. हाफ ट्रॅकरचा बॉल होता, आडव्या बाटने मारण्याचा विचार केला होता, पण इथं आपण पाहिलं ना तर प्रदीप तिर्लोटकर जरूर थोडेसे नाखुश झालेले पाहायला मिळतात, कारण हा फटका जरूर बाउंड्रीच्या बाहेर बॉलला फेकायला पाहिजे होता. अशा पद्धतीचा बॉल देखील आला होता, पण बॅट बॉलचं कनेक्शन नाही आहे. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. अगदी सावली खाली बसून आनंद घेताना या सामन्याचा प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेला जरूर बॉलला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. पॉईंटचा वेगाने बॉलवर धावताना पाहायला मिळतो, पण हा बॉल मला वाटतं गोलीच्या वेगाने जरूर जमिनीला घरंगळत, जमिनीला मिठ्या मारत बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमापार चौकार. 4 धावेने आतापर्यंत 18 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील आपल्याला. एक चांगला स्कोर, एक चांगला टार्गेट सेटअप करावा लागणार आहे, कारण तसं पाहिलं तर दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत, दोन्ही संघ चॅम्पियन संघ आहेत हे जरूर आपल्याला माहिती आहे. यावेळेस बॅक फुटवर जाऊन पंच केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बाउंड्रीला अगदी क्लिअर करत सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर द बिगेस्ट ब्लास्ट षटकार.
प्रदीप तिर्लोटकर यावेळेस आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. चांगला फटका या ठिकाणी सजवलाय आणि या 6 धावेने आपण पाहिलं ना तर 24 चकडा स्कोर कार्डवर या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. चोवीस धावा म्हटलं तर एक मोठी टोटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुन्हा एकदा आपण पाहूया पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय बॉल हवेमध्ये आहे, बॉल खाली. वा बाई वा, किशोर जर्सी नंबर 45 आलाय आडवा, टिपलाय झेल, संपला इथं. आणखी एका फलंदाजाचा खेळ. फलंदाज प्रदीप तिर्लोटकर बॅक टू दी पवेलियन. 24 धावांवर आपण पाहतोय. आतापर्यंत 3 विकेट बाद झाले. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय. 12 चेंडू फेकलेत 12 बॉल मध्ये 24 धावा. हे समीकरण आपण पाहिलं तर 12-2 24, 12चा पाडा इथं आपल्याला आठवतो. सन्माननीय आदरणीय माझ्या कॉमेंट्रीला नेहमीच दाद देणारे, कौतुक करणारे या कुडली गावातील ग्रामस्थ. तदनंतर मला आठवण होते मागच्या 2 वर्षापूर्वी ठाणे या ठिकाणी आपण पाहिलात माझा शक्तितुऱ्याचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी मला सांगितलं ओळख देऊन की माझं आणि आपलं गाव एकाच ठिकाणी. असे सन्माननीय सुरेशजी राजिवडे नक्कीच एक बक्षिसांची खैरात करणारं व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. खास मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत सन्माननीय आदरणीय सुरेशजी राजिवडे. मनोज सावंत यावेळेस आपण पाहूया बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावांचं समीकरण असताना न्यू बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विवेक बाईत. एक महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, पण इथं गगनचुंबी उडान लंबी. देवा सावंत, देवाला माहिती होतं की ही विकेट किती महत्वाची आहे. वा भाई वा, काय झेल टिपलाय देवाने, सुरेख झेल टिपलाय. आणि इथं विवेक बाईच्या पारीचा अंत. या मॅच मध्ये 12 धावांचं योगदान दिलं टीमला आणि माघारी चाललाय. इस बार बड़ी मछली जाल में फंस गई. एक मोठा मासा एका मोठ्या गळाला लागतोय मनोज सावंतच्या आणि चाललाय माघारी. 24 धावा, 4 गडी बाद. शेवटच्या षटकातील आपण पाहूया 5 चेंडू बाकी असतील, कारण हा सामना 3 षटकांचा आहे हे जरूर आपल्याला माहिती आहे. अगदी या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये आज न्यू डायमंड क्रीडा मंडळ पूर्व कुडली या मंडळाने ज्या सामन्याचं आयोजन केले ना, तो आवाज मात्र खऱ्या अर्थानं घुमताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खास करून दरवर्षी अगदी न चुकता खऱ्या अर्थानं आमचे मित्र जग्गू धोंडगे, तदनंतर भरत पडवळ असतील, सूरजजी जाधव असतील, आमचे प्रणील जाधव असतील, पूर्ण गावदेवी कोडली संघ अगदी न चुकता एक समालोचन करण्याची संधी मला देतात. त्याबद्दल कोडली गावातील सर्व ग्रामस्थ आणि गावदेवी कोडली संघाचं या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करेन. कारण तुम्ही सर्वजण माझ्यासारख्या एक छोट्या समालोचकाला या ठिकाणी कॉमेंट्री करण्याची संधी देता, त्याबद्दल खरंच आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅचकडे. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने मारण्याचा विचार केला होता. हा जर पाहिलात ना बॉल, तर बॅटच्या थोडासा हँडलला बॉल लागलाय. जर मिडल लागला असताना तर मोठा फटका आला असता. सिंगल एक धाव, एका धावेने 25. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय सुरेशजी राजिवडे यांकडून एक समालोचक म्हणून 100 रुपयाचा मान सन्मान केलेला आहे. त्यासाठी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. कारण माझ्या आयुष्यातील कुडली गाव एक असा आहे, इथं आल्यानंतर सर्व ग्रामस्थ एक माझ्या कॉमेंट्रीचा मान सन्मान करत असतात आणि खरंच भरपूर असं बक्षीस देत असतात. त्याबद्दल माझ्या कुडली गावातील सर्व ग्रामस्थांचं आणि सुरेशजी राजिवडे पुन्हा आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो. जाऊया मॅचकडे. यावेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड बॉल खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. थोडीशी हृदयामध्ये धडकी वाढली होती. बॉलर मनोज सावंत स्टंप पासून थोडासा दूर पाहायला मिळाला आपल्याला.
कारण ज्यावेळेस थ्रो येतो ना त्यावेळेस मात्र आपली पोझिशन देखील कुठल्या दिशेने पाहिजे ना हे देखील क्रिकेटमध्ये तितकंच महत्त्वाचं आहे. न्यू बॅटर आपण पाहतो, निर्णय आलाय मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावर 26 धावा. निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅट्समन, थोडासा फिल्डिंगमध्ये बदलाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय निर्णयसाठी खास करून. जसं पाहतोय आपण डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण घेतलंय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला, वाईडिस्ट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण घेतलंय. यावेळेस आपण पाहतोय निर्णयचा फाटका डीप मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर हो, विकेट किपर मिस. धावा मिळतील तब्बल 2 धावेने. स्कोर कार्ड मध्ये बदलाव. 28 धावा. खरंच आपण पाहतोय या कडक अशा उन्हामध्ये खास खेळाडूंना बसण्यासाठी आपल्याला 3 पॅव्हिलियन सुद्धा पाहायला मिळतात. अतिशय सुरेख या ठिकाणी आयोजकांनी शिस्तबद्ध असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतील. कारण कुठलंही आयोजन करायचं म्हटलं तर तितकी सोपी गोष्ट नसते. यावेळेस आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे. ओ, क्षेत्ररक्षक अगोदरच बॉल पासून दूर होता. पंच धावा किती असतील? 1 2. ओके, 2 धावा. यानंतर होणारा सामना तळेखार विरुद्ध पोस्टाची वाडी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल आपण प्लीज टॉससाठी यायचं आहे. तळेखार आणि पोस्टाची वाडी. तळेखार पोस्टाची वाडी आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे मित्रांनो, प्लीज. हो, यावेळेला आपण पाहतोय वाईड +1 1 तर 2 धावा. 2 धावेने स्कोर कार्ड मात्र जरूर पुढे सरकत आहे. धाव फलकावर 32चा आकडा या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 32 धावा धाव फलकावर. काय शेवटच्या बॉलवर मोठा फटका असेल की मनोज सावंतचा हा डॉट बॉल असेल, हा प्रश्नचिन्ह प्रत्येक पाठीमागे लागला. एक मनोजच्या आणि दुसरा निर्णयच्या. याचं उत्तर मात्र दोघे जण जरूर देतील. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर निर्णयने मात्र हा शॉट खेळलाय. हा बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णयच्या बॅट मधून हा येतोय द बिगेस्ट ब्लास्ट. षटकार. टोटल धावसंख्या 38. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज 18 बॉल मध्ये श्री धावीर तळवली संघाला. चला, श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी विरुद्ध तळेखार. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर प्लीज मधल्या वेळेमध्ये टॉस करून घ्या, ही आपल्याला विनंती असेल. कॅमेरामॅनला विनंती असेल थोडासा टॉस बॉक्सवर कॅमेरा जरा मूव्ह करायचा आहे प्लीज. ज्या ठिकाणी आपण पाहतोय तळेखार विरुद्ध पाहतोय आपण श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी आणि टॉस करतायत आदरणीय सन्माननीय सुरेशजी राजीवडे साहेब यांच्या शुभ हस्ते. कोण होते टॉसविन? तळेखार. निर्णय काय असेल तळेखार?
तर नमस्कार मित्रांनो, फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि शाहीर योगेश जाधवच्या कॉमेंट्रीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून होते. आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं, ऑनलाईन प्रेक्षकांचं, मैदानावरच्या प्रेक्षकांचं, त्याचप्रमाणे न्यू डायमंड क्रीडा मंडळ पूर्व कोडली या मंडळातील सर्व माझे आयोजक, त्यांचे सर्व कार्यकर्ते, सभासद, या सर्वांचं कॉमेंट्री बॉक्समध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहूर रोहा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तुम्हाला थेट घेऊन जातोय या कुडली गावच्या भव्य दिव्य मैदानात, जिथं दोन बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक श्रीराम महादेववाडी, दुसरा आहे श्री धावीर तळवली. तसं जर पाहिलं तर दोन्ही रोहा तालुक्यातील बलाढ्य संघ आहेत आणि यांच्यामध्ये चुरशीची लढत मैदानावर आहे. आलाय देवा सावंत स्ट्राइक एंडवर, नॉन स्ट्राइकला सागर सावंत आणि बॉलिंग मार्कवर पहिला बॉलर निर्णय. डाव्या हातानं या हो 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 कॉमेंट्री बॉक्सला टाटा बाय बाय सॅल्यूट, शाहिरी मानाचा मुजरा. वा बाई वा. श्री धावीर तळवली संघ जर विजयी झाला तर भूषण यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तळवली टीमला पहिल्या बॉलवर षटकार आलाय. हाफ ट्रॅकरचा बॉल, यावेळेस मात्र रिव्हर्स स्विच हिट केलाय, पण फायदा नाहीये देवा तिकडे, कारण मैदान बंद आहे. धावा मिळतील तब्बल 2च. ज्यावेळेस गोल ग्राउंड असतं, खुलं मैदान असतं, त्यावेळेस मात्र आपण स्विच हिट करू शकता, पण इथं नाहीये, सिंगल डबल धाव मिळेल. पण यावेळेला देवाने ठरवलं धावा कशा का येत नाही, पण येणं गरजेचं आहे. आणि जरूर 2 बॉलमध्ये तब्बल 8 धावांची खेळी करताना जरूर दुसऱ्या बाजूला महादेववाडी संघ नक्कीच विचार करत असेल की देवाची विकेट आमच्या हाताला कधी लागेल. यावेळेस आपण पाहतोय सिंगल 1 धाव मिळते. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. आतापर्यंत 3 चेंडू 9 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतील. जवळजवळ आपण पाहतो घड्याळामध्ये पाहिलं तर 3:55 होत आहेत, म्हणजे 4 वाजायला आलेले आहेत. हलकसं थोडंसं डोक्यावरचं ऊन आता कमी वाटतंय. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय चांगला फटका खेळलाय. हा मात्र देवाचा झंझावात. हा बॉल मात्र जमिनीला घासत, पुसत, चाटत सीमारेषा पार आला. बेस्ट चौकार. वा, काय बॅटिंग होते देवाची. हा खास खेळाडू आहे. पहिल्या मॅच मध्ये जरूर थोडासा शांत होता, पण आता नाहीये. आता सांगतोय की मी फटकेबाजी करणार. ओ देवा सावंतची तुफानी फटकेबाजी. हा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर स्मॅश क्रॅकर. हा येतोय बिग ब्लास्ट षटकार. 19 धावा, 19 धावा धाव फलकावर. जो जिंकेल त्या संघाला, तळवली संघ जिंकला तर भूषण पडवळ यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. खास तळवली टीम साठी ऑफर आहे. हा 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 हा, देवाने जरूर रंग दाखवलाय. पहिल्या मॅच मध्ये एवढा रंग दाखवला नव्हता, पण आता नाहीये. वा वा भाई वा. रंग बदलू गिरगिट पाहायला मिळतोय आपल्याला देवाच्या रूपानं. काय बॅटिंग करतोय, काय बॅटिंग करतोय. 25 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. हा 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 हा, तुफानी खेळ. आणि या 25 धावा 6 चेंडू मध्ये कुठल्यात. स्वतःच्या नावावर देखील 25 धावा असतील आणि देवाच्या नावावर देखील या 25 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये आपल्या खेळाडू लेट आलेले असताना देखील तो सामना तळवली संघ खेळला आणि आता मात्र मैदान सोडायचं नाव घेत नाहीये. कारण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आमचा श्रीराम महादेववाडी संघ देखील कमी संघ नाहीये. हा देखील एक चॅम्पियन संघ जरूर आहे. आणि असं असताना बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. आलाय अनुभवी बॉलर, नाव आहे मुरली बाईत. एक काळ ज्यांनी गाजवला होता,
एक काळ असा होता की ज्यांच्या बॉलिंगवर बॅट्समन नाचायचे, असा बॉलर मुरली बाईत. वाईड बॉलचा इशारा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. खासा असा टेनिस क्रिकेट खेळाचा अनुभव आहे आणि अनेक ठिकाणी काही स्पर्धेला माझ्या समवेत पंचांच्या भूमिकेमध्ये देखील मला पाहायला मिळतात. पण आज गावाकडून क्रिकेट खेळताना यावेळेस आपण पाहतोय मान सन्मान केलाय सागर सावंतने मुरलीबाईचा. कारण टेनिस क्रिकेटचा खेळच मित्रांनो असा आहे, एकमेकांचा रिस्पेक्ट कसा करायचा, मान सन्मान कसा करायचा, हा टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला शिकवून जातो. इथं जरूर मान सन्मान केला. एका बाजूला सिनियर खेळाडू, ज्युनियर खेळाडू होता. यावेळेला आपण पाहतोय जरूर चांगला शॉट सिलेक्शन केलाय. कव्हरचा खेळाडू, जरूर डीप कव्हरचा खेळाडू बॉलवर वेगाने आलाय आणि इथं सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने 28 धावा धावफलकावर. इथून सामना झुकवेल का श्रीराम महादेववाडी संघ, हा जरूर प्रश्नचिन्ह या मॅच मध्ये आहे. षटकातील पाहूया आपण पुढचा बॉल. हा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव जोडली जाते. अवांतर धावेने स्कोर कार्ड जर पाहिलं ना तर वधारलं जात आहे. 29 धावांवर इथं मजल मारले. यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट बॅटवर, त्याला मात्र आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकलंय. पंचाचा इशारा येतोय 2 धावांसाठी. या 2 धावेने स्कोर कार्ड पुन्हा 31 धावांवर जाऊन पोहोचते. काय पार्टनरशिप आहे, काय भागीदारी आहे श्री धावीर तळवली संघाची. अतिशय जबरदस्त या ठिकाणी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीने सुरुवातीपासूनच हल्ला बोल आक्रमण चढवलं, बॉलरची उलट तपासणी घेण्याचा विचार देवा सावंतने केला आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेला आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावर बॉलला उडवलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक उभा आहे. टिपलाय झेल. संपला इथं सागर सावंतचा खेळ. विकेट क्रमांक 1. फलंदाज बॅक टू दी पव्हिलियन. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये तळवली संघाकडून ऋतिक सावंत आपल्याला पाहायला मिळतील. नंबर 3 वर इन ॲट नंबर 3 बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. इथून 8 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. आणि खऱ्या अर्थानं सारी काही ही क्षणचित्र आणि छायाचित्रे आपण पाहतोय FH स्पोर्टच्या माध्यमातून टिपली जाता येतात, जिथं आमच्या समेत सोहमजी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. तदनंतर कॅमेरामॅनवर काम करतायत आमचे देवेन सिनकर. या दोघांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. कारण एकच कॅमेरा या स्पर्धेमध्ये असताना देखील चांगली क्लिअरिटी खास करून पाहायला मिळते. एक चांगला व्हॉइस प्रेक्षकांपर्यंत माझा पोहोचवण्याचं काम करतायत. धन्यवाद FH स्पोर्ट्स. यावेळेस आपण पाहतोय जरूर स्विच इट फटका खेळलाय. सिंगल एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयास नाहीये. सिंगल एकच धाव. अशा प्रकारे आपण पाहतोय टोटल धाव संख्या होते 32. इथून जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. 7 धावा म्हटलं तर 7 चेंडू 7 धावा. यावेळेस आपण पाहतोय जरूर पायामधला बॉल चांगला फ्लिक केलाय. सिंगल एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. देवा सावंतने हा सामना जर षटकार मारून जर जिंकून दिला धावीर तळवली संघाला तर
आमच्या गावदेवी कुडली संघाचे कर्णधार सूरज जाधव यांच्याकडून 200 रुपये रोख या ठिकाणी दिले जातील। ही खास ऑफर फक्त देवा सावंतसाठी आहे, पण षटकार मारून सामना जिंकून दिला तर, कारण इथून 6 धावांची गरज आहे। चेंडू असतील षटकातील 5। वाईड बॉल। वा, आता जर पाहिलं तर 5-5 ची गरज आहे, म्हणजे प्रत्येक बॉलवर 1 धाव। बॉल टू रन असा हा सामना। यावेळेला आपण पाहतोय चांगला शॉट सिलेक्शन केलाय। वा, तितकाच चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आपल्याला। श्रीराम महादेववाडीचा आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय। जर्सी नंबर 12 रोखलंय, जरूर इथं 2 धावा रोखल्यात। अजून एक खास देवासाठी ऑफर आहे। षटकार मारून जर हा सामना जिंकून दिला तर सूरज जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज खास देवा सावंतसाठी दिले जातील। ओ वा वा, जबरदस्त या ठिकाणी बॉल हाताळलाय रोहित या बॉलरने। 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज। आजच्या दिवसामध्ये मित्रांनो आपण पाहिलाय सामना पाली विरुद्ध, हाच तो तळवली संघ। 3-3 ची गरज आहे अजून। यावेळेला झेल नाहीये, मुरली पासून झेल मात्र दूर पाहायला मिळाला। रनआउटचा चान्स, आणि यावेळेला विकेट जरूर आहे। थोडंसं आम्हाला वाटलं विकेट कुणाचे, पण नाहीये। नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज मला वाटतं ऋतिक सावंत बाद होतोय। 1च धाव। अजूनही 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज। हाच तो संघ होता श्री धावीर तळवली आणि पाली। एका बॉल मध्ये 1 धावेची गरज असताना पाली संघाला ती धाव करू दिली नाहीये, पण वेळ आता आली आहे, तीच वेळ आली तळवली संघाची। काय इथं श्रीराम महादेववाडी संघ यांना करून देणार नाही का, हा प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झालाय। कारण संधी जरूर प्रत्येकाला आयुष्यामध्ये आणि क्रिकेटच्या खेळात मिळत असते मित्रांनो। प्रत्येकाची वेळ येते। मी अनेक वेळा सांगतो ना, ज्यावेळेस तलावामध्ये मासे असतात ना, त्यावेळेस ते मासे किड्याला खात असतात, पण तलाव ज्यावेळेस कोरडं पडतं ना, त्यावेळेस मात्र तेच किडे मास्यांना खात असतात। संधी ही प्रत्येकाची येते। काय संधी आले का महादेववाडी संघाची, हा प्रश्नचिन्ह असताना बॉलिंग मार्कवर बॉलर मात्र रोहित तयार आहे। 2 चेंडू 2 धावांची गरज, आणि यावेळेला हा फटका खेळला। ओहो, देवा सावंतचा हा द बिग ब्लास्ट षटकार, आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज सूरज जाधव यांच्याकडून धरून दिले जातील। बघूया या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील नक्कीच देवा सावंत मॅन ऑफ द मॅच। विनंती असेल आपण टॉस बॉक्स वर यायचं आहे। वैयक्तिक नाबाद 35 धावांची खेळी केली देवा सावंतने। एक सुपर डुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले, आणि 11 धावा देऊन 3 गडी बाद केले या मॅच मध्ये। 1 मॅन आर्मी अक्षरशः लढला देवा सावंत, आणि मॅन ऑफ द मॅच टॉस बॉक्स वर तोर द्यायचे आपल्याला विनंती असेल। या ठिकाणी सन्माननीय आदरणीय गजाननजी पडवळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। आपलं देखील या स्पर्धेमधून हार्दिक स्वागत करीत आहोत। चला देवा सावंत, भूषण पडवळ कुठं असतील?